11th ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि 10वीचा निकाल लागायला अजूनही वेळ आहे। निकाल लागायचा असला तरी विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन हे सुरू करून देण्यात आलेले आहे 11th ॲडमिशन 2026-27 आणि विद्यार्थ्यांना लास्ट डेट सुद्धा देण्यात आलेली आहे। तर विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक जी लास्ट डेट आहे ही चेक करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला लास्ट डेटच्या अगोदर आपले पार्ट 1 रजिस्ट्रेशन हे करून ठेवायचे आहे। तर बघू शकता विद्यार्थी नोंदणी 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल, जे सुरू झालेली आहे आणि 30 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता ही संपेल। तर 30 तारखेपर्यंत विद्यार्थी त्यांचे रजिस्ट्रेशन करू शकतात। तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा, कारण की रजिस्ट्रेशनचा जो व्हिडिओ असेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा, आपले पार्ट 1 रजिस्ट्रेशन करा। त्यामध्ये स्टेट बोर्डचे विद्यार्थी असू शकतात, CBSE जे बोर्ड असेल त्याचेसुद्धा विद्यार्थी असू शकतात किंवा अदर बोर्ड असेल किंवा अदर महाराष्ट्र स्टेट विद्यार्थी असेल ते सुद्धा यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात। तर लवकरात लवकर विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे, कारण की जर डेट एक्सटेंड झाली नाही तर विद्यार्थ्यांचे जे रजिस्ट्रेशन आहे हे राहू शकतात। आणि स्टुडंट रजिस्ट्रेशनमधून तुम्हाला संपूर्ण माहिती कशा प्रकारे फिल करायची याबद्दल आपण ऑलरेडी व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा संपूर्ण विद्यार्थ्यांनी। जेही विद्यार्थी 11 करणार असेल, यामध्ये आर्ट असू शकतो, कॉमर्स, सायन्स, MCBC, त्यामध्ये तुम्ही व्होकेशनल सब्जेक्ट घेऊ शकता, कॉम्प्युटर, XYZ भरपूर असे सब्जेक्ट आहे। यासाठी तुम्हाला फॉर्म भरणं हे गरजेचं राहणार आहे। तर 11th ॲडमिशन तर सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस 2026-27 सुरू झालेली आहे। 30 तारखेच्या आत आपले रजिस्ट्रेशन कंप्लीट करा आणि वेळोवेळी जशा अपडेट येत आहेत त्या अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देणे सुरू आहे आणि फॉर्म भरण्याचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर देण्यात आले आणि यापुढील जेही व्हिडिओ असेल ते सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।